परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा केवळ होळी आणि रमजान या निमित्ताने इफ्तार पार्टी एक आयोजित करून सर्वांना एकत्र आणणं आहे। आम्ही आताच काही जण आमच्या अगोदर आले होते, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो। म्हणजे आपल्याबरोबर आता सावंत सर आहेत, ॲडव्होकेट सावंत, ललित सर आहेत, निंबाळकर सर आलेले आहेत, वेतुरेकर सर आहेत, मोहन जाधव आहेत, परुळेकर सर आहेत, चिंडक मॅडम आहेत, डॉक्टर चिंडक आहेत। मग ह्या सगळ्यांमध्ये आम्ही चर्चा करताना मी तेच बोलत होतो की आमच्याकडे मोहरममध्ये ज्यावेळी मोहरमचे पीर सगळीकडनं जमा होत बाजारात येतात, त्यावेळी सगळ्यात जास्त त्याच्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट असते ती हिंदू धर्मीयांची असते। म्हणजे ते त्या ठिकाणी खेळ खेळणारे, अलावा वगैरे जे खेळतात तासे वगैरे वाजवून, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा हिंदू धर्मीयांचा असतो। किंवा त्याचप्रमाणे इतरही जे कार्यक्रम असतात, म्हणजे मला मध्यंतरी असं सांगितलं गेलं होतं की कुडाळेश्वराच्या कार्यक्रमाचा नारळ अगोदर भावाच्यांमध्ये ठेवला जातो। म्हणजे हा जो काही एकोपा आहे, हा एकोपा नेहमी राहिला पाहिजे। कोणीतरी काहीतरी कुठून तरी येऊन काहीतरी बोलतो म्हणून आपापसात वाद होता नाहीत किंवा आपले मन कलुषित होता नाहीत, आणि आपण जे एक आहोत हे आपण सर्वजण एकच राहिलं पाहिजे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। मी मुश्ताकभाईंना विनंती करतो, आलेल्या पाहुण्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन, गुलाब देऊन स्वागत करायचं। इन्स्पेक्टर मखदूम साहेब आलेले आहेत, कुडाळमधले बहुतांशी नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। नाही घ्या, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख होते आणि ते 2 शब्द बोलतील। आज इथे जमलेल्या सर्व बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। होळी आणि पवित्र रमजान महिना हा या ठिकाणी सुरू आहे। या दोन्ही सणांच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आता हिंदू बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत। हिंदू बांधवामध्ये सुद्धा कोणी मराठा आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी वेगवेगळ्या जातीचे लोक आपण आहोत, कोणी बौद्ध आहे, कोणी अजून वेगळ्या जाती धर्माचे आहेत। पण हे सगळा असला वेगवेगळेपणा तरी आपला समान धागा काय आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। भारतीय असणं, भारतीयत्व हा आपला एक समान धागा आहे। धर्म जात हा आपला वैयक्तिक विषय आहे, आपण त्यात आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्याचा हे करायचं आहे, परंतु आपण सगळेजण मिळून भारतीय आहोत आणि हे खूप महत्त्वाचं आहे। अन्य देशामध्ये तुम्हाला असा हा जो धागा आहे हा कुठे बघायला मिळणार नाही। आणि विविधतेमध्ये एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी हा आपला खरा धर्म आहे आपल्या देशाचा, की विविधता असली तरी आम्ही सारे एक आहोत। आणि जसं मी सांगितलं वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत,
तर आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत, लेकरं आहोत. आणि जसा एखादा विणकर असतो, तो एखादं वस्त्र विणतो, त्याच्यामध्ये उभे आडवे धागे असतात आणि त्याला ताणेबाणे म्हणतात त्या भाषेमध्ये. तर तो विणकर जो असतो तो ते वस्त्र विणताना वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरतो. उभे आणि आडवे धागे असतात. तो तुम्ही जर हातमाग बघितला असेल तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये लाल रंग असतो, हिरवा रंग असतो, निळा असतो, पिवळा असतो, पांढरा असतो, सगळ्या प्रकारचे रंग असतात. आणि त्या ताण्याबाण्यातून उभ्या आडव्या धाग्यामधून एक सुंदर वस्त्र तयार होतं. आणि आपल्या भारत मातेच्या अंगावर जे वस्त्र आहे ते असंच सगळ्या जाती धर्माच्या ताण्याबाण्यातून निर्माण झालं आहे. आणि हे ताणेबाणे आपले घट्ट आहेत. गेली शेकडो शतकं आपण ह्या एकत्र वसुदैव कुटुंबकम ह्या भावनेतून पुढे जात आहोत. आणि आपला हा जो वारसा आपला आहे हा भविष्यामध्ये सुद्धा टिकवायचा आहे. आणि आपण सगळे एक आहोत. काही प्रसंग येतात, आता हाताची पाचं बोटं सारखी नाही, एखादा कोणतरी याच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपली जी एकी आहे, हे ऐक्य आहे, हे टिकवलं पाहिजे. आणि तरच आपल्याला पुढचा भविष्यकाळ आपल्याला चांगला राहणार आहे. ह्या सर्वांनी आजच्या ह्या रमजान महिन्यानिमित्त आणि होळीनिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, चांगली आपल्याला आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.